ज्येष्ठ महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला वडपौर्णिमा म्हणतात. सुधारित नावानुसार त्याचं नाव वटपौर्णिमा असं पडलं आहे. भारतीय पुरातन ग्रंथांमध्ये सत्यवान व सावित्री यांची कथा आपणाला माहिती आहे. सत्यवान याचे वय अतिशय कमी लिहिल्या गेले होते आणि सावित्रीला सत्यवानाशीच लग्न करायचे होते. मात्र ज्यावेळी सावित्रीला हे माहिती पडलं की सत्यवानाचं वय हे अतिशय कमी आहे, परंतु तिने आपल्या भक्तीने देवाला प्रसन्न करून घेतले आणि तिला आपल्या देवावर इतका विश्वास होता की मी माझा नवरा सत्यवान हा मृत्यूच्या दाढेतून सुद्धा परत आणेन, आणि याच विश्वासावर दोघांचा संसार सुरू झाला. असेच सुखाचे काही दिवस जात असतानाच एके दिवशी जंगलामध्ये सत्यवान हा बेशुद्ध होऊन पडला. त्यावेळी सावित्रीला माहिती पडले की आता आपल्या नवऱ्याची ही मृत्यूची वेळ अटळ झालेली आहे. तिने आपल्या देवाची प्रार्थना केली आणि ज्यावेळी यम हे सत्यवानाचे प्राण घ्यायसाठी नरकातून खाली आले त्यावेळी सावित्रीने त्यांची क्षमायाचना केली, तसेच आपल्या देवाची प्रार्थना केली आणि जर समजा सत्यवानाचे प्राण परत मिळाले नाही तर माझ्या भक्तीने असा अनर्थ घडेल असे ज्यावेळी यमाला समजावून सांगितले त्यावेळी यम हे सत्यवानाचे प्राण न घेताच तिथून निघून गेले आणि सत्यवान पुनश्च जिवंत झाला. अशी ही वडसावित्री म्हणजेच वटपौर्णिमेची ही कहाणी. फक्त महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये वडपौर्णिमा हा उत्सव भारतीय स्त्रिया मोठ्या परंपरेने जोपासतात. 3 दिवसांपूर्वीच हा उपवास करण्याची प्रथा होती. कालाच्या ओघामध्ये हा 1 दिवसाचा उपवास धरला जातो. यावेळी सकाळी स्त्रिया ह्या संपूर्ण सौभाग्याचे लेणे लेऊन पौर्णिमा लागता क्षणीच वडाच्या झाडाजवळ जातात आणि वडाच्या झाडाला आंबे फळ हे अर्पण करतात. सोबतच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या जातात आणि सुताचा घेर सुद्धा हा वडाला अर्पण केला जातो. त्याला वस्त्र असे म्हणतात. यावेळी वडपौर्णिमेला आंब्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. विदर्भामधल्या अमरावती जिल्ह्यात सुद्धा वडसावित्रीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. सकाळपासूनच महिलांनी उपवास धरले होते आणि उपवासानंतर ज्यावेळी 2:17 पौर्णिमेला सुरुवात झाली त्यावेळी साधारणतः 2:30 वाजतापासून संपूर्ण वडाच्या झाडांजवळ महिलांची एकच गर्दी झाली होती. अनेक महिला आपल्या अलंकारासह आपल्या सौभाग्य लेण्यांसह वटपौर्णिमेसाठी निघाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मनोभावे पूजा करून वटसावित्रीची ही पौर्णिमा साजरी केली. असा हा वटसावित्रीचा उत्सव म्हणजेच वटपौर्णिमा. VCN ब्युरो, अमरावती.